Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. मतदानाच्या काही दिवसानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत बजरंग सोनवणेंनी बोगस मतदानाचे आरोप केले होते. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारभाराबद्दलही त्यांनी टीका केली होती. त्याच्या काही दिवसानंतर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांची तक्रार फेटाळत प्रशासनाला अहवाल सादर केला होता. मतदानादरम्यान कोणताही गैरप्रकार घडलेला नाही असा खुलासाही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला होता. त्यानंतर आता बजरंग सोनवणे यांनी थेट निवडणूक आयोगालाच पत्र लिहून अधिकाऱ्यांना मतमोजणीपासून लांब ठेवण्याची मागणी केली. पाहुयात काय म्हणालेत बजरंग सोनवणे. माझ्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही अनुचित प्रकार घडलेले त्या अनुषंगानं मागील हे प्रकार घडू नयेत याच्यासाठी सुद्धा मी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपाताई मुधोळ यांना 7 मेला एक पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की अबोव 75 जे मागच्या निवडणुकीमध्ये ज्या एका पार्टीला मतदान पडलंय त्या गावाची यादी मी दिली होती आणि त्या गावामध्ये सीसीटीव्ही बसवणं ही मॅन्डेटरी आहे, तर या गावात आपण सीसीटीव्ही बसवा असं मी त्यांना विनंती केली होती. पण त्या गोष्टीचा विनंतीचा कुठेही त्यांनी दखल घेतली नाही आणि त्याला एक केराची टोपली दाखवली म्हणायला हरकत नाही आणि तसे सीसीटीव्ही त्यांनी बसवले नाही. हा प्रकार त्यांनी कायद्याला धरून केला नाही, हे कायद्याच्या अगदी चुकीच्या पद्धतीनं वापर केलेला आहे. एवढंच नव्हे तर मतदानाच्या दिवशी सुद्धा मी त्यांना सांगितलं होतं की बाबा या प्रकारामध्ये या बूथवर असं होतंय. 5 वेळेस मी त्यांना फोन केलेले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पण फोन केलेले आहेत. माझा प्रतिनिधी म्हणून जे काम बघतायत महबूब शेख आमचे युवकाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी तर मेसेज केलेले आहेत कलेक्टर महोदयांना, पण त्यांनी त्या मेसेजवर सुद्धा कुठली ऍक्शन घेतली नाही. त्या दिवशी 13 तारखेला बूथ कॅप्चरिंगचे प्रकार बरेच घडले. त्याच्या संदर्भात मी 13 तारखेला संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोगाला पत्र लिहून कळवलेलं आहे की या ठिकाणचं फेरमतदान व्हायला पाहिजे. रिपोल मागितलेला आहे पण त्याच्यावर कुठलीही दखल घेतलेली नाही. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा माझी आज सकाळी मी 10:30-11ला माझ्या लॉयरला सांगून आज एक मी पत्र दिलेलं आहे निवडणूक आयोगांना. असं त्याच्यात मागणी केलेली की या कलेक्टर या जिल्ह्यातले आहेत, त्याच्यानंतर हे जी तहसीलदार आहेत या जिल्ह्यातले आहेत, सन्माननीय व्यंकटेश मुंडे नावाचे, आणि एवढंच नाही तर दहेपळ नावाचे पोलीस इन्स्पेक्टर पण इथलेच आहेत. बांगर नावाच्या ज्यांनी गेवराईमध्ये दहशत निर्माण केली मतदाना दिवशी, जाणीवपूर्वक शांततेत मतदान चालू असताना बांगर नावाच्या अधिकाऱ्याने दहशत निर्माण करून लोकांना मारलं. लाठीचार्ज कुणी अधिकार दिला त्यांना? काय कारण होतं लाठीचार्ज करायचं? तर काहीच नाहीये. तरी अशा पद्धतीचे हे जे अधिकारी आहेत हे असे विविध अधिकारी जे आहेत हे अधिकारी जर मतमोजणीच्या प्रक्रियेत जर मध्ये राहिले तर जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील आणि निकाल उलटा सुलटा सुद्धा करू शकतात. यांना कुठलंही वचक नाहीये. हे कुणाच्या तरी प्रेशरमध्ये येऊन म्हणण्यापैकी सत्ताधाराच्या प्रेशरमध्ये येऊन हे काम करतायत. त्याच्यामुळे असं माझं स्वतःचं मत झालंय, यांचं प्रेशर कमी व्हायला पाहिजे आणि यांना या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे अशी निवडणूक आयोगाला आम्ही मागणी केली. त्याच्यासाठी निवडणूक आयोगाला मी आज पत्र लिहून कळवलेलं आहे की माझी विनंती केली की आपण या सर्वांना निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवा आणि माझ्या पहिल्या मागणीची रिपोल करून घ्या. असं जर नाही झालं तर लोकशाहीवरला या बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील नव्हे तर देशातल्या सर्व जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडेल. खूप खूप धन्यवाद.